नमस्कार. आज मी आपल्याला एक अतिशय रोचक बातमी सांगणार आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील मेढे तालुक्यातील मोरगावात एक जुनी पुराणी पोथी सापडली. संस्कृत भाषेत असलेल्या या ग्रंथाचं नाव आहे पाराशर पुराण. अतिशय जीर्ण अवस्थेत सापडलेल्या या पोथीत तत्त्वज्ञान चिंतनाव्यतिरिक्त एक अतिशय मनोवेधक कथा देखील आहे. हे सर्व आपल्याला वाचता यावं म्हणून या पोथीतील मजकुराचं वामन मल्हार जोशी यांनी मराठीत भाषांतर केलं आहे. त्यांच्या या पुस्तकाचं नाव आहे आश्रम हरिणी. आपल्या आजच्या गप्पांचा विषय. ग्रंथयात्रेच्या 21व्या भागात आपल्या सर्वांचं उत्साहानं स्वागत. मी जे काही आतापर्यंत सांगितलं ती खरोखरीची बातमी नसून ते आश्रम हरिणी या कादंबरीचं पहिलं प्रकरण आहे. ही कादंबरी 1916 साली प्रकाशित झाली. तिचे लेखक वाम जोशी हे कादंबरीकार, समीक्षक, तत्त्वचिंतक आणि पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. 1908 साली विश्ववृत्त या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी वैदिक धर्माची तेजस्विता हा लेख लिहिला. त्याबद्दल सरकारने त्यांच्यावर राज्यद्रोहाचा आरोप लावून त्यांना 3 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा केली. तुरुंगवासातून मुक्त झाल्यावर त्यांनी केसरी मराठा या संस्थेत काम केलं आणि पुढे मेसेज या इंग्रजी दैनिकाचे उपसंपादक म्हणून कार्यभार सांभाळला. नंतर त्यांनी महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या हिंगणे येथील शाळेत अध्यापन केलं आणि पुढे याच संस्थेच्या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्य केलं. वाम जोशींनी आश्रम हरिणी व्यतिरिक्त नलिनी, सुशिलेचा देव आणि इंदू काळे सरला भोळे या कादंबऱ्या लिहिल्या. शिवाय त्यांनी तत्त्वचिंतनात्मक इतर लेखनही केलं. त्यांच्या सर्वच लेखनातून नीतिमत्ता, व्यक्ती आणि समाज, श्रद्धा आणि कर्तव्य या संबंधीचं त्यांचं चिंतन व्यक्त होतं आणि म्हणूनच त्यांना मराठीतील तात्विक कादंबरीचे जनक मानलं जातं. वाम जोशी हे लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांचे समकालीन होते. या काळात महाराष्ट्रात सुशिक्षित पिढीला राष्ट्रवाद, गांधीवाद, समाजवाद, मार्क्सवाद या विचारप्रणालींची ओळख होऊ लागली होती. 19व्या शतकापासून सुधारणावाद्यांनी प्रतिपादित केलेल्या सामाजिक सुधारणांचे महत्त्व त्यांना पटू लागले होते. या पार्श्वभूमीवर वाम जोशी यांची आश्रम हरिणी ही आगळी वेगळी कादंबरी प्रकाशित झाली. मगाशी सांगितल्याप्रमाणे एका नुकत्याच सापडलेल्या प्राचीन पोथीचं आपण यथाशक्ती केलेलं हे भाषांतर आहे अशी ते या कादंबरीची सुरुवात करतात. यातील प्रत्येक अध्यायाची सुरुवात ते पुराणाच्या धर्तीवर श्री गणेशाय नमः, श्री पाराशर उवाच अशी करतात. शिष्यांनी विचारलेला प्रश्न यापूर्वी हिरण्यगर्भ राजाने नारद मुनींना विचारला होता. त्याचे उत्तर मिळवण्यासाठी नारद मुनी राजाला धौम्य ऋषींच्या आश्रमात घेऊन गेले आणि तिथे धौम्य ऋषींनी त्यांना आपल्या जीवनाची कहाणी सांगितली अशी कथानकास सुरुवात होते. धौम्य ऋषींचं बालपण, विद्याग्रहणासाठी त्यांचा आश्रमात प्रवेश, तिथलं मंगलमय वातावरण, तिथे अध्यापन करणारे तपस्वी आचार्य यांचं वर्णन लेखक अतिशय समरसून करतात. धौम्य, त्याचा मित्रपरिवार, विशेषतः त्याचा मित्र गभस्तिगती, कुलपती, आचार्य जरत्कारु, त्यांची नात सुलोचना यांच्या जिवंत व्यक्तिचित्रणातून कथानक पुढं जातं आणि यौवनात पदार्पण केल्यानंतर धौम्य, गभस्तिगती आणि सुलोचना यांच्या प्रेमाच्या त्रिकोणावर कादंबरीतील मुख्य संघर्ष केंद्रित होतो. पुढे गभस्तिगती आपल्या प्रेमाचा त्याग करतो आणि सुलोचना व धौम्य यांचा विवाह होतो. परंतु तत्कालीन राजाच्या कारस्थानामुळे त्यांच्या संसारात विघ्न येतं आणि धौम्याचा मृत्यू झाला आहे अशी सुलोचना आणि इतर आश्रमवासियांची खात्री करून देण्यात येते. आता प्रश्न उभा राहतो की सुलोचनेने आपल्या आयुष्याचं काय करावं. कालांतराने सुलोचना आणि गभस्तिगती यांचं प्रेम पुन्हा जागृत होतं आणि आपल्या संसार करण्याच्या तीव्र इच्छेचं दमन करणं शक्य नसल्याने आपण देहत्याग करायचं ठरवलं आहे असं सुलोचना कुलपतींना सांगते. तेव्हा कुलपती तिला त्या विचारापासून परावृत्त करतात आणि तिने गभस्तिगतीशी विवाह करावा असं सुचवतात. प्राणत्याग करणे हा धर्म नव्हे, कुलपती म्हणाले. वासना मेली पाहिजे. शरीर मारून काय उपयोग असं त्यांनी सांगितलं. सुलोचने, तुझ्या मनात विवाहाची वासना आहे ती मरून जावयाची नाही. तुला यापायी पुन्हा स्त्रीदेहात पुनर्जन्म घ्यावा लागेल. तुला खरे वैराग्य पाहिजे असेल व आत्मप्राप्तीची खरी इच्छा असेल तर मनानेच नियमन कर. हे शक्य नसेल तर तू पुन्हा विवाह कर. सुलोचने, आपल्या शास्त्रात स्त्रियांना पुन्हा विवाह करण्यास अनुज्ञा आहे.
आपले शास्त्र इतके कठोर नाही, असं कुलपती तिला सांगतात. ते पुढे असंही म्हणतात, तुझ्या मनात जी विवाह इच्छा आहे ती मला विशेष पापात्मक वाटतच नाही. विधवा पुनर्विवाहाचा विचार लोकांना पटण्यासाठी वामजोशी असा पुराणकथेच्या परिवेशात तो प्रस्तुत करतात. ही कादंबरी लिहिली गेली त्या काळात मुलींच्या बालविवाहाची प्रथा होती. लहान वयात वैधव्य आलं तरी सारं आयुष्य त्यांना सर्व इच्छा मारून कष्टात काढावं लागेल. अशा पार्श्वभूमीवर केवळ स्त्रीच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार वामजोशींनी या कादंबरीतून केला. हे त्यांच्या पुरोगामी विचारसरणीचं प्रतिबिंब आहे. परंतु ही कादंबरी इतकी सरधोपट नाही. त्यातील बारकावे आपण जसजसे पाहत जाऊ तसतसे आपल्यापुढे लेखकाच्या वैचारिक क्षमतेचे अनेक पदर उलगडत जातात. सुलोचना आणि गभस्तिगती यांचा विवाह होतो खरा, परंतु तिचा पहिला नवरा धौम्य हा खरे म्हणजे जीवित असतो. दुष्ट राजाच्या तावडीतून सुटून तो अरण्यात राहून तपश्चर्या करीत असतो. पुढे त्या राजाचा मृत्यू होतो आणि घराच्या आठवणीने तळमळणारा धौम्य आपल्या आश्रमात परत येतो. तिथे त्याला सुलोचनेच्या पुनर्विवाहाची बातमी समजते आणि तिची व गभस्तिगतीची मुलंही त्याच्या दृष्टीस पडतात. राग अनावर होऊन तो कुलपतींच्याकडे जातो. तेव्हा कुलपती त्याला मोठा मार्मिक प्रश्न विचारतात. तू विवाह केलास तो आपल्या सुखासाठी का तिच्या सुखासाठी? ज्या काळात पतीचं सुख तेच पत्नीचं सुख असं मांडण्याचा प्रघात होता, त्या काळात स्त्रीच्या सुखाचा पुरुषाने विचार करणे त्याचे कर्तव्य आहे. इतकेच नव्हे तर तिच्या सुखासाठी त्याने त्याग करणे हेच त्याच्या खऱ्या प्रेमाचे लक्षण आहे असं सुचवणं हे कितीतरी प्रगतिशील होतं. अशा विवाहाला तुम्ही संमती कशी दिली असं जेव्हा धौम्य कुलपतींना विचारतो, तेव्हा तुझ्याशी एकदा तिने विवाह केला म्हणून तिने आपला देहनाशच नव्हे तर आत्मनाशही करून घ्यावा काय असं ते त्याला विचारतात. ते पुढे म्हणतात, पत्नीला सुख व्हावे, तिची आत्मोन्नती व्हावी अशी जर पतीची इच्छा असेल तर आपण मरण पावल्यावरही आपल्या अल्पवयस्क पत्नीने त्या वयातच सर्वसंग परित्याग करावा असे दयार्द्र अंतःकरणाच्या विवेकी पतीस तरी वाटू नये. याही पुढे जाऊन ते म्हणतात, माझे गृह माझी पत्नी असे म्हणण्यात अर्थ काय? सुलोचना ही तुझ्या सुखाकरता का ईश्वराने निर्माण केली आहे? तिच्या आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही का? या संवादातून व्यक्त झालेले विचार, प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असते आणि प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात, या आधुनिक समाजात सर्वमान्य असलेल्या मानवमुक्तीच्या कल्पनांचे सुतोवाच करतात. हे विचार त्या काळाच्याच मानाने नव्हे तर आज देखील काही समाजात क्रांतिकारक मानले जातील. परंतु या कादंबरीला जरी अशी सुधारणावादी वैचारिक बैठक असली तरी त्याला मर्यादा आहेत. कुलपतींच्या उपदेशानंतर धौम्याला आपली चूक उमगते आणि सुलोचनेला दुःख न देता तिथून निघून जाण्याचे वचन तो देतो. परंतु अकस्मात सुलोचना आणि गभस्तिगती हे सर्पदंशाने मरण पावतात आणि त्यांची मुले पोरकी होतात असा कथानकाचा शेवट वामजोशी करतात. ज्या भव्य दिव्य अशा समाजाची कल्पना त्यांनी केली ते विचार त्यांनाच पेलवले नाहीत आणि परंपरावादाच्या प्रभावातून ते पूर्णपणे सुटले नाहीत असं टीकाकारांनी याविषयी म्हटलं आहे. परंतु गंमत अशी की या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीत वामजोशींनी हा शेवट बदलला आणि सुलोचना, गभस्तिगती आणि धौम्य हे सुखाने एकत्र राहिले असं त्यांनी दाखवलं. या कादंबरीबद्दल आपल्याला अधिक सांगताहेत प्रोफेसर तुषार चांदवडकर. मराठीतील महत्त्वाचे कादंबरीकार. त्यांची आश्रमहरिणी ही एक वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी. या कादंबरीमध्ये वामनरावांची कल्पकता, त्यांची वैचारिकता, त्यांची प्रागतिक आणि सामाजिक विचारसरणी अतिशय प्रभावीपणे व्यक्त झालेली आहे. धौम्य, सुलोचना, भस्तिगती यांचं त्रिकोणी प्रेमकथा एवढीच हा कादंबरीचा आशय नाही, तर विधवा पुनर्विवाह आणि अपवादात्मक परिस्थितीत द्विपतिकत्वही समर्थनीय ठरू शकते असं प्रतिपादन करणारी ही कादंबरी आहे. बालविवाहाचा निषेध आणि विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार 19व्या शतकापासून सुधारक समाजापुढे मांडत आलेले आहेत. तरी सुद्धा अजून विधवा पुनर्विवाहाकडे पाहण्याची समाजाची दृष्टी निकोप नव्हती. ही समाजाची परंपराप्रियता वामनरावांनी अचूकपणे हेरली आणि त्याचबरोबर पौराणिक वर्णन पद्धतीचा अतिशय चतुराईने उपयोग त्यांनी या कादंबरीमध्ये करून घेतलेला आहे. म्हणजे आश्रमहरिणीमध्ये पोथीचा आभास निर्माण
केलेला आहे. सत्याभासाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या कादंबरीकडे पाहिलं जातं. शेमा हराळे यांनी या प्रकारचं प्रतिपादन केलेलं आहे. आजचा सुधारक मध्ये श्रीपाल सबनीसांनी या कादंबरीबद्दल आपलं मत व्यक्त करताना म्हटले की वामन मल्हार स्वतः किती सुधारणावादी होते यावर मतभेद होऊ शकतील, पण त्यांचा कादंबरी वाङ्मयातून मात्र सुधारणावादाच्या पुरस्काराचं दरुदर्शन घडतं. आणि या कादंबरी विश्वातील तात्विक चर्चेमध्ये स्पष्टपणे जाणवतं की त्यांनी विवेकनिष्ठ भूमिका या कादंबरीमध्ये घेतलेली आहे. तर मी आणि माझी पुस्तके या भाषणात वाम जोशींनी अशी स्वतः कबुली दिली की आश्रम हरिणीतील पोथीची कल्पना आपल्याला प्रोफेसर देन यांच्या तत्समन कल्पनेवर आधारलेल्या लघु कादंबऱ्यावरून सुचलेली असण्याचा संभव आहे. समाजाच्या पोथीनिष्ठ पुराणप्रियतेचा आधार घेऊन तत्कालीन सामाजिक प्रश्नांवर वामनरावांनी मनोज्ञ प्रकाश टाकलेला आहे. सुलोचनेची निर्वाज्यता, गबस्ती गतीची सात्विकता आणि त्यागशील वृत्ती व धौम्याची विनोदप्रियता, धाडस, संवेदनशीलता या सर्व गुणांचा, या पात्रांचा वाचकांवर खोलवर परिणाम होतो. या व्यक्तिचित्रांच्या भावजीवनात राज्याच्या जुलूम जबरदस्ती पाहिजे वादळ माजले ते नाहीसे होण्याकरता वामनरावांनी सांगितलेले पर्याय मांडण्यात काही गैर नाही असे वाचकांना शेवटी वाटते. आणि हीच या कादंबरीची यशस्वीता आहे. एकीकडे मोहक तंत्र आहे आणि दुसरीकडे सामान्यांना पेलू न शकणारा विचार आहे. या दोघांची युती या कादंबरी इतकी अन्य कोणत्या कादंबरीत साधलेली नाही असे शेमा हराळेंनी म्हटलेलं आहे. तर कलात्मकतेच्या आधाराने वामनरावांची तत्वसिद्धी या कादंबरीत प्रगटली आहे आणि तत्वसिद्धी करता लागणारी कलात्मकता साधनभूत ठरली आहे. म्हणून ही कादंबरी अतिशय महत्वाची आहे असं वाटतं. लीला गोविलकरांनी या कादंबरीचं संपादन केलेलं आहे आणि त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ही कादंबरी म्हणजे मराठीमधील सुधारणावादी कादंबऱ्यांच्या परंपरेतील एक लक्षणीय कादंबरी आहे. एकूण आश्रम हरिणी ही कादंबरी म्हणजे त्या काळामध्ये वाम जोशी यांनी केलेली एक प्रयोगशीलता आहे असं म्हणावं लागेल. विधवा पुनर्विवाह हा जरी या कादंबरीचा मुख्य विषय असला तरी वाम जोशी यात अनेक सूक्ष्म तात्विक प्रवाह हाताळतात. उदाहरणार्थ, कोणतीही बाब चांगली का वाईट हे शास्त्रप्रामाण्यावर न ठरवता विवेकाने ठरवावे असे मत ते मांडतात. तसेच प्रेम आणि स्वातंत्र्य या मूल्यांवर आधारित विवाह श्रेष्ठ असे ते मानतात. कोणत्याही स्वरूपातील मातृत्व हे मंगलमय असते असे ते सुचवतात. वाम जोशींच्या कादंबऱ्यांमध्ये संघर्ष हा चांगले आणि वाईट या तत्वांपेक्षा परस्परांची स्पर्धा करणाऱ्या दोन चांगल्या तत्वांमध्ये नीतिबंधने आणि व्यक्ती स्वातंत्र्य यांच्यामध्ये असतो. आश्रम हरिणी या कादंबरीत देखील धौम्य आणि गबस्ती गती हे दोन्ही प्रतिस्पर्धी एकमेकांचे जिवलग मित्र असतात. एकमेकांसाठी त्याग करायला ते तत्पर असतात. दोघेही बुद्धिमान आणि नीतिसंपन्न असतात. इथे त्यांचा संघर्ष स्वतःच्याच मनाशी असतो. सुलोचनेला गबस्ती गतीवरील सात्विक प्रेम आणि धौम्याच्या व्यक्तिमत्वाचे आकर्षण यात निवड करणे कठीण जाते. धौम्याला सुलोचनेवरील निस्वार्थी प्रेम आणि स्वतःचा अहंकार यातील फरक ओळखणे कष्टप्रद होते, तर गबस्ती गतीला कर्तव्य आणि भावना यापैकी कशाला जास्त महत्त्व द्यावे असा प्रश्न पडतो. ही द्वंद्व मानवी मनाची सनातन प्रवृत्ती आहे आणि म्हणूनच त्यांचे विश्लेषण करणारी ही कादंबरी कालातीत साहित्य बनते. व्यक्तीला समाजात जगत असताना पडणारे तात्विक आणि नैतिक प्रश्न आणि त्यामधून बदलत जाणारे व्यक्तीचे व्यक्तिमत्व यांचे चित्रण या कादंबरीत घडते. वाचकांचे मनोरंजन करण्यापेक्षा त्यांना विचार करायला लावणे, बदलत्या सामाजिक परिस्थितीचे चित्रण करणे आणि पुरोगामी विचारसरणीचा पुरस्कार करणे या वाम जोशींच्या लेखनामागील प्रेरणा होत्या. आश्रम हरिणी या कादंबरीच्या बाबतीतही हे सर्व खरे आहे आणि तरीही त्यांच्या विशिष्ट लेखन तंत्रामुळे ही कादंबरी मनोरंजक आणि वाचनीय झाली आहे. मुख्य कथानकाच्या खाली त्यांनी मधून तळटीपा दिल्या आहेत. त्यात कुठे इथले काही श्लोक दुर्बोध असल्याने गाळले आहेत किंवा इथे संस्कृत काव्यशास्त्राप्रमाणे सुलोचनेच्या अवयवांचे लांबलचक वर्णन येते, इथे राजाची वंशावळ येते असा मजकूर देऊन
हे खरोच एका पोथीचे भाषांतर आहे असा आभास निर्माण केला आहे. यामुळे कादंबरीच्या कथानकाला तर एक वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन संदर्भ प्राप्त झाला आहेच, शिवाय पुराणात असेल ते डोळे मिटून आचरावे अशी जी एक घातकी प्रवृत्ती समाजात होती तिचाच उपयोग करून सुधारणावादी विचारसरणी लोकांपर्यंत पोचवावी या उद्देशाने देखील लेखकाने या निवेदन तंत्राचा उपयोग करून घेतलेला दिसतो. अशी ही अनेक कारणास्तव महत्त्वाची कादंबरी आपण आवडीने वाचाल अशी आशा आहे. कादंबरी डाउनलोड करण्याची लिंक या व्हिडिओच्या खाली दिली आहे. ग्रंथयात्रेचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा. पुढच्या भागात आपण आतापर्यंत न घेतलेला एक काव्यप्रकार पाहणार आहोत आणि महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध व्यक्तीची ओळख करून घेणार आहोत. आपली पुन्हा भेट होईपर्यंत वाचत रहा.